श्री गणेशाय नमः. पूर्वप्रसंगी निरूपण. श्री हनुमंते महिरावण रणी मारला देखून अहिरावण क्षोभला. ग्रंथकर्ते संत एकनाथ महाराज सांगतात, मायबापांनो, संत सज्जनांनो, पवित्र अशी भगवंताची कथा आहे. आपण श्रवण करणारे सर्व भाग्यवान आहात. मागच्या अध्यायामध्ये अशा प्रकारची कथा झालेली आहे की हनुमंतानं महिरावणाला रणभूमीच्या ठिकाणी पाहिलं आणि महिरावणाला मारल्यानंतर अहिरावणाला अतिशय राग आलेला आहे असं सांगतात. हनुमंताच्या पुच्छावरती राक्षस पडले नेनो किती निधडे निधडे वीर पुढती बळे लोटती संग्रामा. आणि हनुमंताच्या शेपटाच्या आवर्तनामध्ये मोठमोठी राक्षस त्या ठिकाणी पडलेली आहेत. किती पडलेली आहेत तर नेनो किती मोजता येत नाहीत एवढी राक्षस हनुमंतानं निधडे निधडे वीर त्या ठिकाणी मारलेले आहेत. हनुमंतावर काताव काताव करत राक्षस येत आहेत. महावीर राक्षसांचे भारापार एक वानर दोघे नर करू चकचूर क्षणार्धी. आणि मोठी राक्षस त्या ठिकाणी बोलू लागले, म्हणले आम्ही बलवान असणारी राक्षस आहोत, निधडे आहोत. अरे म्हणले हायतच किती ते, एक वानर आणि दोन नर. आणि जगात पाहिजेच महाराज नर आणि वानर, उरलेले दलिंदर विषयच नाहीये. आणि त्या ठिकाणी त्यांना संपवण्यामध्ये बजरंग बली समर्थ आहेत, परंतु राक्षस म्हणू लागलेले आहेत आम्ही त्यांना आवरत नाहीत. कोणी राक्षसांच्या युक्ती विनवी श्रीरामाची मारुती, माझा आज्ञापी रघुपती यांची शांती करील. राक्षसांचं बोलणं ऐकलं, यांना बघतो यांना मारतो. हनुमानजी भगवंताला म्हणाले, भगवंता अहो थोडी आज्ञा द्यावं. म्हणले तुम्ही आज्ञा दिल्याबरोबर यांना एका दणक्यात खपवतो. अशा प्रकारे बजरंग बली बोलतात. श्रीराम म्हणेगा पवनात्मजा सदा यशस्वी तुझ्या भुजा. वाह. प्राणदाता तू रघुराजा कीर्ती ध्वजा ब्रह्मांडी. आणि भगवान श्रीरामचंद्र प्रभू म्हणू लागलेले आहेत, हनुमंता सदा यशस्वी तुझी या भुजा. अरे तुला आज उद्या परवा यश नाहीये, सदैव तू यशस्वी आहेस. का यशे गौरविला मारुती. हनुमंताला भगवंतानं यश ही विभूती दान दिलेली आहे, म्हणून तू प्राणदाता आहेस. ब्रह्मांडामध्ये कीर्तीची तुझ्या ध्वज उभारलेली आहे. अशा प्रकारे भगवान बोलतायत. जानकी मनोरथाची वल्ली प्रताप जीवने त्वा जीवविली. मजर गुणाचा वेळ पडली सांभाळिले त्वायक. अरे हनुमंता, जानकी मनोरथाची वल्ली. मनोरथ म्हणजे मनाची इच्छा. सीतेच्या मनाची इच्छा कुठं होती सीता? भयंकर क्रूर राक्षसांच्या ठिकाणी, अशोकाच्या ठिकाणी असणाऱ्या सीतेच्या अंतःकरणात राम भेटण्याची ओल उत्पन्न करून ती ओल जगवण्याचं काम तुम्ही केलेलं आहे. प्रतापाच्या ताकदीवरती तुम्ही जगवली. होय, भक्ताचा प्रताप असेल तर माणसाच्या मनामध्ये एक ओल तयार होत असते. आज एवढा मोठा अतिरेकी हल्ला झाल्यानंतर ज्यावेळेस दुपारी नरेंद्र मोदीजींनी भाषण केलं आणि सांगितलं किंवा आतंकवाद्यांनी कल्पना केली नाही इतका मार देऊ. आज भारतातल्या प्रत्येकाला माहिती आहे, देऊ म्हणलेत म्हणजे नक्की देणारच, कारण त्याच्या कृतीवरती पूर्ण विश्वास आहे. तसं हनुमंता, तू तुझ्या प्रतापाच्या ताकदीनं राम मला मिळतीलच ही भावना सीतेच्या अंतःकरणात जिवंत केलेली आहे. आणि मला सुद्धा आज वेळ पडली, मला सुद्धा सांभाळण्याचं काम तुम्ही केलेलं आहे. तुझ्या उपकाराचे ओझे मस्तक उचलून शिके माझे, तुझे कर्तृत्व तुझला साजे
केली काजे अतर्के. हनुमंता, तुझ्या उपकाराचं ओझ माझं मस्तक उचलू शकत नाही, एवढे तुझे उपकार आहेत. तुझं कर्तृत्व तुलाच साधतं महाराज. अशा प्रकारचा तू बलवान आहेस, अतर्क्य आहेस, असं प्रभू स्तुती करतायत. सीताशुद्धी पासून कर्म जी जी केले ती ती दुर्गमे, असे बोलून रघुत्तमे मिठी प्रेमे गाचली. अरे हनुमंता, सीता शुद्धी पासून जेवढी कर्म केलास तेवढी दुर्गम आहेत महाराज. का? दुर्गम काज जगत के जेते, सुगम अनुग्रह तुम्हारे ते. त्याचं कारण काय? राम रसायन तुम्हारे पासा. ज्याच्याजवळ राम रसायन आहे त्याला जगात दुर्गम असं काही नाहीये. प्रभू रामचंद्रजींना आनंद वाटला हनुमंताकडे बघून. कडकडून मिठी मारली, हनुमंता यशस्वी भव. श्रीरामे देता लिंगणा, हनुमान झाला सुख संपन्न, ब्रह्मप्राप्ती हुनी गहन समाधान पावला. प्रभू रामचंद्रजींनी हनुमंताला आलिंगन दिल्यानंतर त्या आलिंगनानं हनुमानजी सुखानं संपन्न झाले. कारण सर्व सुखाचं माहेर असणाऱ्या भगवंतानं आलिंगन दिल्यानंतर सुखाची अपूर्णता राहत नाही. आणि सुखाच्या पूर्णतेला संपन्न म्हणावं, हनुमानजी सुख संपन्न झाले. किती सुख प्राप्ती आहे तर ब्रह्मप्राप्तीपेक्षा भयंकर सुख हनुमंताला झालं. त्यामुळं दोघेही समाधान पावले. ऐका वचन, तुला मारिला महिरावण, माझा वाट ऐरावण, कृपा करून मज घ्यावा. आणि भगवंतानं हनुमंताला हात जोडले, म्हणले बजरंग बली, अहो सगळं तुम्हीच केलेस, आम्हाला कोण बोलले विचारेल. तुम्ही तुमचं काम केलं म्हणले. एका बुक्कीत महिरावण मारला, एवढा अहिरावण आम्हाला द्या म्हणले. एवढा उपकार आमच्यावरती करा. असे बोलता श्री रवणाचे अवश्य न धरवे हनुमंताचे, नमस्कारुणी श्रीरामाचे उभयताचे उचलिले. आणि अशा प्रकारे भगवंतानं बोलल्यानंतर हनुमंताला आवेशच आवरत नाही. का? रक्त सळ 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 केलं पाहिजे महाराज. ही जिवंत माणसाची लक्षण आहेत. नाही तर बरेच जण म्हणतात आतंकवादी हल्ला झाला म्हण. हो झाला बरं झाला असेल, जाऊ द्या. का? हे मेलेलं आहे महाराज. जिवंतच लक्षण नाहीये. ज्याचं रक्त सळसळ करत नाही त्याच्यावर फक्त गवऱ्या ठेवायच्या बाकी आहेत, बाकी सगळीकडून तो मेलेला आहे. हनुमानजी त्या ठिकाणी सळसळले, आवेश आवरत नाही. वाटा तर भगवंतानं केला, परंतु सेवा केल्याशिवाय राहत नाही. त्याला भक्त म्हणावं. म्हणले आता मारायचा वाटा तर त्यांनी घेतलाय, आपण काहीतरी सेवा करावी. दोघा जणांना दोन हातावरती हनुमंतानं उचललेला आहे म्हणतात. दोघे जण घेऊन श्रीराम लक्ष्मण केले हनुमंते उड्डाण, बळे गर्जुन भुभुक्कारे. उभय स्कंदावरती त्या ठिकाणी बजरंग बलीनं दोघांना घेतलेलं आहे, राम आणि लक्ष्मणाला. आणि हनुमंतानं उड्डाण केली महाराजांनी. उड्डाण करत असताना प्रभु रामचंद्र भगवान की जय अशा प्रकारच्या गर्जना करू लागले. भुभुक्काराच्या घोषे कित्येक निमाली राक्षसे, ऐरावण ही निज मानसे धाके त्रासे कपीच्या. हनुमंताने त्या ठिकाणी भुभुक्कार केला महाराज. कसा केला? प्रभु रामचंद्र भगवान की जय आवाज आल्याबरोबर राक्षसांच्या कंठाळ्या बसल्या आणि राक्षस 12 मेले महाराज. 12. आता उलट व्हाले. ते ठण 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 आरडाले तर आपल्या कंटाळ्या बसल्या. आणि आपले माईक बंद करा, आवाज येऊ देऊ नका, हे करू नका. इथं यांना घेणार तिथं जातच नाही महाराज. माहित आहे. हा, तिकडं जातच नाही. शहाणपणा इथंच शिकविते. अशा प्रकारचा विषय असतो. अशा ठिकाणी ग्रंथकर्ते सांगू लागलेले आहेत.
भगवंताच्या नामाची गर्जना केली, राक्षसांना धाक बसला. अहिरावण सुद्धा म्हणतोय, ज्या अर्थी जय श्रीरामचा आवाज आला त्या अर्थी आता माझ्या तोंडावर गौऱ्या ठेवायची वेळ आली. शेष विष्णू श्री शंकर तिन्ही झाले एकत्र. श्रीराम हनुमंत सौमित्र अति विचित्र शोभती. आणि तिघ जणी एकत्र आले महाराज. हनुमंतानं राम आणि लक्ष्मणाला खांद्यावर घेतल्यानंतर भगवान श्रीरामचंद्र प्रभू विष्णूचा अवतार आहेत. भगवान त्या ठिकाणी शंकराचा अवतार बजरंग बली आहेत, शेषाचा अवतार लक्ष्मण आहेत. आणि हे क्वचित कदाचितच कधी कधी घडत असतं. हनुमंतानं खांद्यावर घेतल्यामुळं तिघ जणी एक झाले. असंख्य राक्षसाचे सैन्य तिही वेळेने तिघे जण युद्ध मांडले तरुण सावधान अवधारा. असंख्य असणाऱ्या राक्षसांचं सैन्य आणि त्या सैन्यानं तिघांना वेढलं आणि भयंकर अशा प्रकारचं युद्ध झालं. कसं युद्ध होतं लक्ष देऊन ऐका. शक्ती शूळ गदा मुद्र हर्ष पट्टी मल्ल हुडी चक्र लक्षणीय नरवा नर शस्त्र पार टाकती. आणि राक्षसच राक्षस महाराज, त्यांच्या जवळ दुसरं काय असणार आहे. आपल्या घरात शस्त्र फिस्त्र काय असतात का. आपल्या घरी ज्ञानेश्वरी गाथा हरिपाठ रामायण, आणि त्याच्या घरी चाकू बर्चा बंदूक. महाराज ते शस्त्र त्यांचा धर्म आहे, शास्त्र आपला धर्म आहे. शास्त्रानं वागावं, शस्त्र भगवंताचा धर्म आहे. आणि भगवान राक्षसांना मारत असतात. असो या ठिकाणी सांगू लागलेले आहेत. असंख्य असणारी राक्षस शूळ शक्ती गदा मुद्गल परश पट्टीस लहुडी चक्र सर्व त्या ठिकाणी हनुमंतावर आणि प्रभू रामचंद्रावर टाकतात. जने लागती श्रीरामाशी म्हणून हनुमंत आकाशी उडवणी पुच्छ राक्षसाची अति आवेशी ठोकित. प्रभू रामचंद्राला शस्त्राचा स्पर्श होईल म्हणून हनुमंतानं शेपूट सोडलं महाराज आकाशामध्ये. पलीकडचे पलीकडे शस्त्राला उडवू लागलेला आहे. आणि दन दन खप खप राक्षसांना शेपटाचे आदाडे बसू लागले. शनैक भाषे भूमंडळी शनैक भाषे नभोमंडळी पुच्छ राक्षसार वंदळी आतुरबळी करिताचे. क्षणात शेपूट जमिनीवर दिसू लागलं, क्षणात शेपूट आकाशामध्ये दिसू लागलं. जिथं राक्षस दिसल तिथं ठेका द्यायचा आणि राक्षसाचा जीव घ्यायचा उपक्रम सुरू आहे. पुच्छाचा प्रताप राक्षसाची सुटला कंप कंपा माझी मारी थाप पाडी अमुप पद घाये. धन्य धन्य हनुमंताच्या शेपटाचा प्रताप आहे. राक्षसांना कंप सुटला. राक्षस लट 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 कापू लागलेले आहेत. अशामध्ये हनुमंतानं छपकन कांसुलीत द्यायची, दणकन लाथ मारायची आणि शेपटानं खपकन खपका द्यायचा. सर्व बाजूनं राक्षसांचा जीव घेणं सुरू आहे. असो या पर्या हनुमंते रणी मारिले राक्षसाते ते देखुनी स्त्री रघुनाथे आश्चर्यचकित मानिले. असो म्हणले या पद्धतीमध्ये हनुमंतानं रणभूमीच्या ठिकाणी राक्षसांना मारलेलं आहे. आणि ते रामचंद्र प्रभूंनी बघितलं आणि आश्चर्य वाटू लागलं. अहिरावण जो पाहे नैनी पाठीराखा नाही कोरी क्रोधे अधरोष्टा चावनी दावीरनी साटुपे. अहिरावणानं माग पुढं बघितलं, म्हणला सैन्याचा तर बुग्गा करून टाकला. आता माग पुढे कोणीच नाही. ना इलाज झाला, कर्कटून दाताखाली ओठ घेतले आणि हनुमंताच्या अंगावर जातोय. धनुष्यमान मांडले माहेश्वरी ठाण
आवलो कोणी रघुनंदन काय आपण बोलत. हातामध्ये धनुष्य बाण घेतलेला आहे, माग एक पाय पुढं हातामध्ये धनुष्य घेऊन प्रभू रामचंद्राच्या पुढं अहिरावण काय बोलतोय. जे होता सन्निपात यत्वा तद्वा बडबडत तैसा लक्षणी रघुनाथ आहा जल्पत अविचारे. ज्या पद्धतीमध्ये एखाद्या माणसाला जर सन्निपात झाला, त्याच्या डोक्यावर जर परिणाम झाला तर ते काही बडबड करत असतं महाराज. यादवा तद्वा तो बडबड करत असतो. तशा प्रकारे भगवंताच्या पुढं हे गाढव भुंकू लागलं. सुरापानी उन्मत्त वेद श्रुती ते निंदित किंवा अधर्मी अदत्त साधू संत उपहाशी. आणि नाथ महाराजांनी उदाहरण दिलं महाराज. ज्या पद्धतीमध्ये दारू पिणारे सुरापान म्हणजे उन्मत्त असतात, माजलेले असतात महाराज, ते काय करतात, वेद श्रुती ते निंदित, ग्रंथ निंदा करतात, वेदाची निंदा करत असतात. आणि अशा प्रकारे सर्व श्रुतींची वगैरे वेदाची निंदा करणारे अधर्मी अदत्त साधू संतांचा उपहास करतात. तशा प्रकारे भगवंताला बोलतोय. देवी म्हणे रे रघुनंदना तू तो कौशल्याचा ताना केवी आलाशी समरांगना व्यर्थ प्राण घ्यावया. आणि त्या पद्धतीमध्ये तो म्हणू लागलेला आहे, अरे रामा तू तर कौशल्याचं तान लेकरू आहेस की रे, कशासाठी रणांगणाला आला असशील. आलता का आणला होता हा, ह्यानीच आणलाय होय. वळई म्हणू लागली इस्त्याला, अरे तू लय बारका आहेस, मी लय मोठी आहे, पण जाणार कोणी. वळई जळत असती पण तिला ते कळत नसतं महाराज. तशा प्रकारे भगवंताचा उपहास करतोय. नरमांसाची प्रीत मोठी हे रामने जाणून पोटी तुझं पाठविले उठा उठी आम्हासाठी अपतत्वे. अरे म्हणला मला माणसाचं लय आवडतंय रे, म्हणला माणसं खावा वाटतात माणसं, पण हे माहिती आहे म्हणला माझ्या भाच्या रावणाला, म्हणून रावणानं तुम्हा दोघांचं पार्सल इकडं पाठवलंय. अशा प्रकारे बोलतोय. हे माझे रण कौतुक बाणे छेदोनी मस्तक तोरण देवीच्या सन्मुख बांधोनी ते निर्धारे. ए बघ म्हणला मी रणभूमीच्या ठिकाणी किती पारंगत आहे. आता जर त्या ठिकाणी बाण सोडला तर मी माझ्या एका बाणानं तुमचे मुंडके कापील आणि देवीच्या पुढं तोरण बांधल्यासारखं बांधील. ऐकून या वचन हास्य करून रघुनंदन मी कीटकहीन दीन गिळीन गगन म्हणत असे. अशा प्रकारे महिरावणाचं बोलणं ऐकलं भगवंत हसू लागले महाराज. कसं, जसं एखादं मच्छर उठलं सकाळी सकाळी म्हणला आभाळच गिळून टाकीतो, सूर्यच गिळून टाकीतो, म्हणला हे लय ताप व्हायला लागलाय. अशा प्रकारे त्या ठिकाणी महिरावणाचं बोलणं भगवंतानं ऐकून हसू लागलेले आहेत. राक्षसांचा कुळांचक दशरथी मी रघुकुळ टिळक करिता मज सन्मुख क्षरे दे कमर्शिल. भगवान श्रीरामचंद्र प्रभूंनी त्या ठिकाणी ओळख सांगितली. म्हणले हे बघ मला राम म्हणतेत राम, पण कोणता राम, जो राक्षसांच्या कुळाचा काटा काढतो, एका दोघाचा नाही महाराज. म्हणून जय श्रीराम म्हणल्या जे हे पिसाळतेत का नाही याचं कारणच आहे महाराज. त्यांचं बेन बुडविणाऱ्या देवाचं नाव राम आहे. अरे मला राम म्हणतात, मी दशरथाचा मुलगा आहे, तुला मारायला आलोय रे राक्षसा. देखुनी केसरी जंबुक त्याची चेष्टा करी जीवा देखुन्या मासावरी बळे मोहरी ओढीत. अरे निद्रिस्त झोपलेला सिंह बघून त्या ठिकाणी कोल्हा काय करत असतो महाराज, नाटक करत असतो कोल्हा. आणि कसा नाटक करते, सिंह झोपल्यानंतर त्याच्या जिभीला काय चिटकलेलं असतं महाराज, मांस चिटकलेलं असतं. आणि ते चिटकलेलं मांस झोपलेल्या सिंहाचं वडायचा प्रयत्न कोण करत असतो, कोल्हा करत असतो.
तशा प्रकारे पुरुषार्थ सिंह राम आहे. आणि राम झोपलेला असताना त्या रामाला उचलून आणून मांस ओढण्याचं काम केलास. आता तुझा जीव घेतल्याशिवाय राहणार नाही. प्रभू रामचंद्र खवळले. जागृत होता कुंजरारी, त्याचा एकतिक रस करी. वा, तैशी तुझला झाली परी, दृढ विचारी मानसी. रामचंद्र प्रभूंनी सांगितलं सिंह झोपीत आहे तोपर्यंतच कोल्ह्याची नाटकं. सिंह उठल्यानंतर एका झटक्यात कोल्ह्याचा कार्यक्रम होऊन जातो. तसं आता तू जगू शकणार नाही श्री अहिरावणा. रस्ता तुझा माशी चोरून आणले दोघाशी. आता केले ते पावशी, होईल युद्धाची सावध. अरे तुझं आणि आमचं कोणतंही वैर नसताना तू आम्हाला चोरून आणलास. आता जे तू केलास की नाही, होय वळही नाहीस तू चोरून आणला. मग तिचा कार्यक्रम जसा होत असतो तसा तुझा होणार रे अहिरावणा. ऐसे बोलता रघुनंदन, क्रोधे क्षोभला अहिरावण. मनुष्य दुनिया पूर्ण तीक्ष्ण बाण विंदित. अशा प्रकारे रघुनंदन रामचंद्र प्रभूंनी बोलल्यानंतर राग आला अहिरावणाला. आणि रागाच्या भरामध्ये धनुष्य सज्ज केला आणि तीक्ष्ण बाण लावून काय बोलतोय. रामचंद्र बाण सोडी दुर्धर, निवारोनी अतिसत्वर शर अपार वर्षला. आणि ते बोलणं रामचंद्र प्रभूंनी बघितलं की राक्षसानं हातात धनुष्य घेतलेलं आहे. भगवंतानं सुद्धा बाण घेतले आणि त्या अहिरावणाचे बाण तोडून टाकलेले आहेत. बाण जाळ तेने व्यापले नभोमंडळ. अद्भुत राक्षसाचे बळ तेने सकळ छेदले. रामचंद्र प्रभूंनी बाण सोडले. आकाशामध्ये सगळीकडे बाणच बाण आहेत. राक्षसानं प्रभूचे बाण तोडले. निवारोनी श्रीराम बाण केले राक्षसे विंदान. शक्ती वरदाचा तीक्ष्ण शरदारुण विंदिला. निवारुणी श्रीराम बाण. रामचंद्र प्रभूंची बाण त्या ठिकाणी निवारण केल्यानंतर राक्षसानं शक्ती वरदानाचा बाण घेतलेला आहे. आणि तो बाण घेऊन काय करतायत. परमयोद्धा श्री रघुनंदन खेळे चूर्ण करी बाण. शक्ती वरदा लागी मान, सोय आपण देतसे. रामचंद्र प्रभू परम योद्धा आहेत. क्षणार्धामध्ये बाण चूर्ण केलेले आहेत, करू शकतात. परंतु त्या शक्तीला असलेल्या वरदानाचा सन्मान म्हणून प्रभू काय करतात. बाण साहुनी श्री रघुनाथे राक्षस विंदिला बाणेश ते. तेने निवारिता बाण त्याचे कपाळाचे खोचते. रामचंद्र प्रभूंनी बाण सहन केले. राक्षसानं 100 बाण सोडले आणि मग तेने निवारिता बाण त्या ते. आणि मग प्रभूच्या बाण त्या ठिकाणी, माफ करा, प्रभूंनी राक्षसाचे बाण सहन केले. पुन्हा रामचंद्र प्रभूंनी 100 बाण सोडले आणि मग अहिरावणाच्या कपाळात बाण लागलेले आहेत असं सांगतात. बाण लागता भाळावरी तेथे आली नवलपरी. रक्तबिंदू व्रणद्वारी भूमीवरी पडताची. भूमीवरी पडताची. आणि त्या ठिकाणी नवल झालं म्हणतायत, आश्चर्य झालं म्हणतायत. किंवा ते बाण त्या ठिकाणी लागल्यानंतर त्याच्यातून जे काही रक्त निघालं आणि ते रक्त जमिनीवर पडल्यानंतर काय नवल झालेलं आहे, कसं नवल झालेलं आहे ऐका. जे तुका रक्तबिंदू पडत ते तुका रावण उठत. ते देखून रघुनाथ बाण सोडित आवेश. जितकी रक्ताची थेंब पडतील तितके त्या ठिकाणी राक्षस तयार होऊ लागलेले आहेत. आणि जितकी राक्षस तयार होतील अहिरावण तयार होतील. राक्षसाचं बेनची चितर महाराज जेवढे तुकडे करून गाजर गवताचे टाकू तितके उगवते. ते केना माहितीये का, केना ते असा उलटा जरी पानाकडून लावला तरी येतय महाराज. ते
तशी हे दलिंदर राक्षस कोणीही देशात घुसतेत, शरणागत म्हणून घुसतेत, कसेही घुसतेत, वापतेत, उगवतेत, जगतेत, मरत नाहीत. तशा प्रकारे तो अहिरावण लाखांच्या संख्येत उगवला. प्रभू रामचंद्र बाणाचा प्रहार करतात. वेगळाले शरविंदित लागत रक्तबिंदू पडत, पडताची अहिरावण घडत, अति अद्भुत मांडले. आणि दुसऱ्या उगवलेल्या अहिरावणाला बाण मारला, मुंडकं तुटलं, रक्त पडलं, आणि तितक्या थेंबा थेंबाचा अहिरावण घडू लागला. राक्षसाचं 12 लेकरं, 14 लेकरं, 18 लेकरं, 20 लेकरं, 3 लग्न, 5 लग्न, लेकरच लेकरं. कोंबडीला अंडे कमी, यायचा उताडा जास्त, राशनला त्रास. अशा प्रकारे राक्षसांची त्या ठिकाणी जात आहे. राक्षस असणारा अहिरावण अनेक रूपामध्ये प्रगट झाला. एकापासून झालं शत, शतापासून लक्ष होत, लक्षाचे कोटीपर्यंत, अर्बुदांचं कोटीचे. एकापासून 100 झाले, 100पासून लाख झाले, लाखापासून कोटी झाले, अर्बुदापर्यंत अहिरावणच अहिरावण दिसतायत. ऐशे गगन आणि मेदिनी बाणी व्यापिली अहिरावणी, ऐशे दे कुण्या म्हणी कोदंड पाणी खवळला. जमिनीवर अहिरावण, आकाशात अहिरावण, बगल तिकडं अहिरावणच अहिरावण. त्या ठिकाणी रामचंद्र प्रभूंना राग आलेला आहे. समस्त मिळून अहिरावण गदा परिग मुसळबाण, घेऊन या श्री रघुनंदन चहूकडून वेढीला. आणि सगळीकडूनच राक्षसाच्या हातात गदा, मुदगल, परीस, आणि रामचंद्र प्रभूंच्या अंगावरती तो अहिरावण जाऊ लागला. श्रीराम धनुर्वाडा चौखट, तितक्याचे छेदिले कंठ, कंठ छेदिता उद्देत, चालिले लोट रक्ताचे. रामचंद्र प्रभू धनुर्वाढे आहेत. जितके येतील तितक्यांचे त्या ठिकाणी मुंडके कापून टाकू लागले. जितके रक्त निघतील पुन्हा तितक्याचीच ते बनू लागले असं सांगतात. रक्ताचे मागुती रुपये घरची नेनो किती, गदा परिघ मुसळ हाती घेऊन धावती युद्धाची. रक्ताचा थेंब पडला की राक्षस उठला. कोट्यवधी राक्षस मुसळ घेऊन आणि हे घेऊन एक मारला की त्याचे 1000 तयार होऊ लागले मरत. अशा प्रकारे म्हणून तर उताडत मरायलाच येत होते, भेटच नाहीत. मृत्यूची भीतीच नाही. का? त्यांना मरणातून मोक्ष आहे, आपल्याला जगण्यातून मोक्ष आहे. आपण चांगलं जगलं की आपल्याला मोक्ष आहे, आणि त्यांना चांगल्याच्या हातून मेलं की मोक्ष आहे, असा विषय आहे. त्याच्यामुळे राक्षसच राक्षस झाले असं सांगतात. धन्य तयाचे तपश्चरण, धन्य शिवाचे वरदान, प्रतापी रघुनंदन अनुप्रमाण ढळेना. नाथ महाराज म्हणू लागलेले आहेत की त्या राक्षसाचं तपाचं आचरण धन्य आहे, ज्यानं अशा प्रकारचं वरदान मागितलेलं आहे. आणि धन्य असणारे भगवान शंकर आहेत महाराज की ज्यांच्या वरदानाचा परिणाम इतके राक्षस तयार होऊ लागले. आणि ज्यांच्या वरदानात इतकी धमक आहे त्यांच्या देवात किती ताकद असेल. भगवान शंकराचा देव असणारे प्रभू रामचंद्र यत्किंचितही ढळत नाहीत. अग्निबाण करुणी रक्ताचे शोषण, त्याचा घ्यावा यासी प्राण, अशक्य कोणी श्रीराम. होय, रक्त पडल्यानंतर रक्तातूनच राक्षस उठणार आहे ना. मग अग्निबाण मारल्यानंतर रक्त शोषायला किती वेळ लागतो. परंतु रामचंद्र प्रभू काय करतात, कशा प्रकारे करतात ऐका. म्हणतात सहज संकल्पाची प्रौढी, रची ब्रह्मांडाच्या कोडी, घडोनी सवेची मोडी, घडी विघडी संकल्पे. भगवान आहेत महाराज, त्यांनी सहज संकल्प केला तर एका संकल्पात ब्रह्मांडाची उत्पत्ती करतात. संकल्प जळाचा आधाडा 7व्या अध्यायात माऊलींच्या ओव्या आहेत. ब्रह्मचाळाच्या पर्वतापासून संकल्प जळाचा आधाडा दिल्यानंतर त्याच्यावरती जो काही पाण्यावर बुडबुडा उभा राहिला त्याला जीव म्हणतात. तशा प्रकारे भगवंताच्या संकल्पाची सत्ता आहे, ब्रह्मांडाची उत्पत्ती आणि ब्रह्मांडाचा विनाश.
अशा प्रकारे होतं घडी विघडी संकल्पे, सगळं त्या ठिकाणी संकल्प सत्तेत आहे असं सांगू लागले. मारावया नवल कोण परंतु शिवाचे वरदान रघुनंदन प्रतिपाळी. त्या ठिकाणी अहिरावण मारणं म्हणजे काही मोठी गोष्ट नाही महाराज, परंतु भगवान शंकराचं वरदान प्रतिपालन रामचंद्र प्रभू करू लागलेले आहेत. कसं कसं करतायत ऐकूया. शुद्ध ग्रंथाचा ग्रंथार्थ पूर्ण ब्रह्मश्री रघुनाथ हाची जाणावाय भावार्थ त्याचे सामर्थ्य विशेष. ग्रंथाचा शुद्ध ग्रंथार्थ काय आहे तर पूर्ण ब्रह्म श्री रघुनाथ रामचंद्र प्रभू हे अर्धे ब्रह्म नाहीत महाराज, पूर्ण ब्रह्म आहेत आणि हाच भावार्थ आहे. आणि त्याचा भावार्थाचं सामर्थ्य कसं आहे काय नाही ऐका. निराव मात्र अहिरावण मारावयाशी अशक्य कोण परंतु भक्ताचे महिमान सोय आपण वाढवी. भगवंत लीलेनं एका क्षणात अहिरावण मारता येतो होय, परंतु देवानं भक्ताला महत्व दिलं तरच भक्ताचं महत्व वाढतं. हनुमंताला 4 महिने पाणी घातलं, पाणी घालणाराचं जर काही चांगलं झालं तर लगेचच्या लगेच तो पुन्हा वर्षभर घालतंय, जिवंत आहे तोवर घालतं. म्हणजे भगवंतानं जोपर्यंत कृपा करणार नाही तोपर्यंत भक्ताचं महत्व वाढत नाही. भगवान शंकरानं आशीर्वाद दिला आणि त्याच्या आशीर्वादाला जर देवानं तोडलं तर मग भगवान शंकराचं महत्व कमी होईल. म्हणून त्या ठिकाणी महत्व आपल्या भक्ताचं वाढवण्यासाठी प्रभू लीला करतायत. रावणाच्या वधानुवृत्ती देखून या अपार व्यक्ती आश्चर्य करुणी रघुपती काय चित्ती विचारी. आणि अनेक प्रगट झालेले अहिरावण बघितले आणि प्रभू चित्तामध्ये विचार करून काय बोलतायत काय करतायत. बाण सोडिता रिपू वर्धार्थी वैरी अधिकची वाढती परम अद्भुत वर्तले काय या प्रती करावे. आणि प्रभू विचार करू लागले महाराज, शत्रूचं हनन करण्यासाठी जर आपण बाण मारला वाढायला लागलेत. आता हे तसंच व्हायलंय की एकाला मारावं तर 10 वालेत. काय करावं, शत्रू वाढत आहेत. अशा प्रकारचा विचार करून प्रभू शांत बसलेले आहेत. कशा प्रकारे काय करतात ऐकूया. मारिता न मरे एक जण चिंता मला रघुनंदन उगाची राहिला आपण गाय दारुण टाळीचं. मारायचा प्रयत्न केला तर एकही मरत नाही महाराज, एकापासून लाख प्रगट होऊ लागले. प्रभू चिंतेत पडलेले आहेत म्हणून मारायचं टाळू लागलेले आहेत आणि त्यांनी मारलेला घाय फक्त निवारण करतायत असं सांगतात. श्रीरामेनं सोडिता बाण युद्ध पेटले अहिरावण घाय हानोनी हानीची अवघे जण श्री रघुनंदन टाळीत. रामचंद्र प्रभूंनी बाण मारायचं बंद केलं, मग राक्षस पिसाळले महाराज, मारू लागले. आपण गप्पी बसलं तर ती क्याव 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 च्याव 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 करीतच असतात. मग घाय हानी ती अवघे जण. शहाण्याचं कसं असतंय महाराज, नस दाबून टाकली, रात्रीपासून आरडालीत, पाण्याचा करारच बंद करून टाकला. मारायची गरज नाही काही नाही महाराज, उपाशीच मरत येत. आधीच पीठ मिळत नाही ना आता पाणी मिळणं गेल्यास. सत्ता जर भगवंताच्या भक्ताकडे असेल का महाराज, राक्षस भिकलच लागत असतात. रामचंद्र प्रभू त्या ठिकाणी चिंतेत पडलेले आहेत आणि अहिरावणाला घाय मारत नाहीत, घाय टाळू लागले. पण काय करतात ऐकूया. जमल का जमते. श्री गणेशाय नमः. आयशे देखुनी हनुमंत परम झाला चिंताक्रांत उपाय कीजे कोण येत श्री रघुनाथ वाचवया. आणि अशा प्रकारे हनुमंतानं बघितलं, म्हणले प्रभू त्या ठिकाणी मारतायत आणि हे बेन वाढाचलंय. म्हणले काय करावं लागेल. जिथं भगवंताला चिंता आहे तिथं भगवंताची चिंता बजरंग बलीला आहे महाराज. काय उपाय करावा लागेल याचा विचार हनुमानजी करू लागलेले आहेत. येथे न चले रणव्युत्पत्ती येथे न चले प्रताप शक्ती मारिता अधिक उद्भवती युक्ती कोणती करावी. होय, जिथं जे चलतं तिथं ते केलं पाहिजे.
इथं जर ताकद दाखवावी तर रक्त हाणल्यानंतर रक्त निघणारच आहे, आणि रक्त निघल्यानंतर थेंबाचे राक्षस वाढणार आहेत. त्यामुळं मारायचं कसं याचा विचार करण्यासाठी हनुमानजी त्या ठिकाणी विचार करू लागलेले आहेत. मारिता अधिक उद्भवती, म्हणून इथं ही युक्ती चालणार नाही, वेगळं काहीतरी करावं लागेल, विचार करतायत. किंवा अवघे आहे रावण पुच्छ प्रतापे आकळून, इतके आंची घेऊ प्राण कळलावून कंठाशी. हनुमंतानं विचार केला, म्हणले बाणानं तर मारणार नाहीत, मग शेपटाचा आडा देऊन नरड्याला फाशी देऊ म्हणले, फाशीत रगत निघत नाही, गळा दाबल्यास वाचत नाही. बुद्धिमत्तेत वरिष्ठ असणारे हनुमानजी विचार करतायत. आयशे विचारिता मारुती युक्ती आठवली नज चित्ती, जाऊन पुत्रा प्राप्ती तो हे निश्चिती सांगेल. बर म्हणले फाशी देण्यापेक्षा आपला पोरगा आहे की म्हणले इथं नेमकीच ओळख झाली, त्याला विचारू म्हणले ही कसं मरतय. प्रत्येक ठिकाणी एक आपला लागतो बरं का. राक्षस मारायचे झाले तर एक तिकडला आपला लागतो. हिरण्यकश्यपूला मारताना प्रल्हाद होता, रावणाला मारताना बिभीषण आहे, आणि अहिरावण महिरावणांना मारताना मकरध्वज आहे. म्हणजे कुणीतरी त्यांच्या शेतात आपलं बियाणं पाहिजे आणि त्या बियाण्याचा लाभ घेतला पाहिजे, म्हणून मकरध्वजाकडे जाऊ म्हणतात. आयशे चिंतोनिया जाण केले श्रीरामाचे स्मरण, हनुमंते करुणे उड्डाण पुत्र सदन पावला. अशा प्रकारचा विचार केला आणि हनुमंतानं उड्डाण केलं महाराज. प्रभू रामचंद्र भगवान की जय. अशा प्रकारची उड्डाण केली आणि बजरंग बली मुलाच्या घरला गेले. तिने नमस्कारिले ताता, येणे सांगितले वृत्तांता, मकरे पाचारिली माता, समूळ वार्ता ते सांगे. त्यानं विचारलं बाबा कस काय आलेत. हनुमानजी म्हणले असं असं काम आहे म्हणून आलो. त्यानं म्हणलं आई जरा या बरं इकडं. मगरी म्हणे प्रताप रुद्रा, वचन ऐके गुण समुद्रा, संकट पडले श्रीरामचंद्रा, त्या परिहारा सांगेन. आणि ती सांगू लागली हनुमंता ऐक, प्रभू रामचंद्रजींवरती संकट आहे आणि त्याचा उपाय मी तुला सांगते, थोडं लक्ष दे. धर्मपत्नी आहे रावणा, तिचे निज नाम चंद्रसेना, तुम्ही जाऊनी तिच्या सदना, तेशे जाना पुसावे. धर्मपत्नी अहिरावणाची आहे आणि तिचं नाव चंद्रसेना आहे, आणि तिच्या घरी तुम्ही जावं आणि तिला तुम्ही विचारावं. काय विचारायचं सांगते. पतिव्रता ते सत्यवचनी, परम साध्वी तपस्विनी, तीशी पुसतात तक्षणी, तुझ लागुनी सांगेल. ती पतिव्रता आहे, ती खोटं बोलणारी नाही, परम साध्वी आणि तपस्विनी आहे. राक्षस का जगत होते, त्यांच्या बायका तपस्वी पवित्रवान होत्या महाराज. त्या ठिकाणी तू तिला जाऊन विचार आणि ती तुला सत्य सांगेल, अशा प्रकारे बोलतायत. कैसे सांगेल भ्रतार रमण, ऐशी आशंका घेईल मन, तरी ते विषयी निरूपण सावधान अवधारा. कैसे सांगेल भ्रतार मरण. तुम्ही तर म्हणाला पतिव्रता आहे, आणि पतिव्रता नवऱ्याचं मरण कसं सांगल होय. आता पतिव्रता जर नसेल तर ती नवऱ्याला मारून 15 तुकडे बी करू शकते कलियुगातलं. परंतु पतिव्रता आहे ती, आणि पतिव्रता कस काय नवऱ्याचं मरण सांगेल, अशा प्रकारचा प्रश्न हनुमानजी विचारतायत. नागपाशी रघुनंदना, बांधुनी आणि तारण राजसदना, तेथे आली चंद्रसेना, मनमोहना देखिले. अरे हनुमंता, महिलांचे लक्षण महिलांना माहिती असतात. ज्यावेळेस नागपाशामध्ये प्रभू रामचंद्रजींना बांधून आणलेलं होतं, त्यावेळेस बांधून आणल्यानंतर तिनं रामचंद्र प्रभूंना बघितलेलं आहे, आणि बघितल्यानंतर काय घडलं ते सांगते.
सुंदर देखुनी रघुपती चंद्रसेनेची मनोवृत्ती श्रीरामी वेधिली निश्चिती ऐसापती असावा. आणि रामचंद्र प्रभूंना बघितल्यानंतर ते सुंदर रूप आहे महाराज. रूप बघितल्याबरोबर होय देखलिया वेध लावी. अशा प्रकारचे प्रभू सुंदर आहेत आणि तिला मनामध्ये काम उत्पन्न झाला. वास्तविक राम बघितल्यानंतर काम निघून जातो, माणूस निष्काम होतो. परंतु भगवंताची स्थिती कशी आहे? जाकी रही भावना जैसी प्रभू मूरत देखी तिन तैसी. भगवान श्रीकृष्णाचं कसं आहे महाराज? मल्लानाम सुनिर्णेणाम नश्वर स्त्रीनाम स्मृ मूर्तिमान गोपाणाम सजनो सताम स्थितिभुजाम शास्त्रास्त्र पिते शिशु मृत्युर्भोज पतिर्विराज विदुषा सतत्वम परमयोगिनाम. कुणाला कोण दिसू लागला? म्हाताऱ्या बायाला भगवान श्रीकृष्ण लेकरू वाटू लागला, गोपाळांना मित्र वाटू लागला, स्त्रियांना मदनासारखा सुंदर वाटू लागला, तपस्व्यांना योगीराज वाटू लागला. श्रीकृष्ण तोच आहे. तशा प्रकारे ही स्त्री असणारे, हिला तो पती असावा, अशा प्रकारची तिच्या मनामध्ये भावना उत्पन्न झालेली आहे असं सांगते. श्रीरामे गुंतले तनमन नाठवेची प्रपंच स्फुरण कांता व्हावा रघुनंदन आशे जाण वांछित. आणि तिच्या मनामध्ये एकच आहे महाराज, श्रीरामात तिचं मन गुंतलेलं आहे. तिला वाटतंय की माझा पती कोण व्हावा? राम व्हावा. कधीतरी माणसाला बी वाटावं हो. आता बघा, वरवर बघता ती कामभावनेनं जरी राम पाहिजे वाटत असेल तर तिला राम पाहिजे वाटतोय हे महत्वाचं आहे. आणि अविनाशासाठी नाशवंताचा त्याग करण्यात पाप नाही. राम कसे आहेत? अविनाशी आहेत. आणि हा नवरा कसा आहे? हाडामासाचा. रासलीलेत सुद्धा हेच सांगितलं गोपिकांना. ज्यावेळेस भगवंतानं सांगितलं की बाबा तुम्ही खरे नवरे सोडून देऊन माझ्या मागं कसं काय आलात, त्यांनी सांगितलं ते खोटे आहेत, तुम्ही खरे आहेत. ज्यावेळेस सत्य समोर येतं, लहान लेकराला 2000ची डुप्लिकेट नोट दिली की ते नाचत आहे. कुठवर नाचत आहे? दुसरी तिसरीला आलं की ती डुप्लिकेट नोट दिल्याबरोबर फाडून टाकीते. म्हणजे खऱ्या नोटचं प्रतीक म्हणून डुप्लिकेट नोट. पण कुठपर्यंत माणूस खुश होतो? जिथपर्यंत तो ज्ञानी नाही. तसं सामान्य पती आणि परमात्मा पती यात फरक आहे. ती आजपर्यंत सामान्य पतीची जरी पूजा करत असेल तर पतीला परमेश्वर म्हणून करत होती. आज खरा परमात्मा पुढे आल्यानंतर डुप्लिकेट नवऱ्याची काय गरज आहे? किंमत वाटण्याचं काही कारणच नाही. तिचं तन मन सगळं काही रामचंद्र प्रभू तुमच्यामध्ये गुंतलेलं आहे. तिला आता प्रपंचामध्ये मन लागत नाही. कारण राम आठवला की पुन्हा संसार माणसाला आठवत. हे बघा, राम आठवला की संसार विसरतो. तुटेल धरणे प्रपंचाचे. आणि तसं तिचं झालंय. अशा प्रकारे सांगतायत. मी अनुचरितेचा जाण तेथे माझे गमनागमन तिचे हृदयगत कळले पूर्ण तैपासून मज लागी. आणि हनुमंता माझं तिच्या घरी जाणं येणं आहे. जसं तिनं राम बघितलाय तसं ती भानावरच नाही म्हणली. आणि राम बघणारे भानावर नसतीतच महाराज. ज्यांना राम बघायचंय ते भानावर राहत नाहीत. आणि ती भानावर नाही हे मला कळलेलं आहे. अशा प्रकारे ती बोलते. श्रीरामे गुंतली वासना त्या लागील सांगेल कांता मरणा यद विषयी अनुमाना पवन नंदना न करावे. होय, ऐसे आवडते मनान देवा पुरवावी वासना. तिच्या मनामध्ये वासना आहे रामचंद्र प्रभूंबद्दल. एरवी वासना वाईट आहे बरं का. वासना जन्म घ्यायला लावते, वासना दुःख देते. परंतु देव आवडण्याची वासना असेल तर भाग्य आहे महाराज. आणि तिच्या मनामध्ये रामचंद्र प्रभूंबद्दलची वासना आहे. तिचं मन गुंतलेलं आहे. आणि त्याच्यामुळे ती नक्की नवऱ्याचं मरण सांगेल. व्यावहारिक दृष्टीने बघितलं तर एखादी स्त्री ज्यावेळेस परपुरुषाचा विचार करते त्यावेळेस निश्चित तिच्या डोक्यात नवरा मारणं हाच विषय असतो. दुसरा विषय नसतोच. व्यावहारिकचा विषय बरं का.
हा इथं लागू होत नाही. इथं परमात्मा खरे पती आहेत, खरे पती रामच आहेत आणि राम आवडला पाहिजे आणि राम मिळवण्यासाठी निश्चित नवऱ्याचं मरण सांगेल, याबद्दल शंका करू नये. अशा प्रकारे मगरी बोलतीये. आईशे ऐकून या वचन हनुमान उल्हासला पूर्ण मने कृपाळू रघुनंदना मज लागून तुष्टला. हनुमंताला आनंदच मावत नाही महाराज. हनुमानजी म्हणले प्रभू रामचंद्र भगवान की जय. अशा प्रकारे गर्जन, याच्यासाठी वानर लागतात बरं का. वानराशिवाय मजा नाही महाराज रामायणामध्ये. गर्जना केली, प्रभू रामचंद्रांनी आमच्यावरती कृपा केली. कारण रामकार्य आपल्याकडून घडतं किंवा आपल्यात रामकार्याची बुद्धी येते, ही रामकृपेशिवाय शक्य नाही आहे. आणि रामकृपेची सेवेची संधी मिळाली, आता मी रामकार्य करण्यास पात्र आहे, याचा आनंद बजरंग बलींना वाटतोय. स्मरणीया श्रीरामा पायाशे तेथून उडाला वेगेशी आला चंद्रसेने पाशी देखून तेशी ध्यानस्त. रामचंद्र प्रभूंच्या चरणाचं स्मरण केलं, तिथून उड्डाण केलं आणि चंद्रसेनेजवळ आला. विचार करा, हा आहे ब्रह्मचारी आणि सारखा बायामध्ये फिरायलाय का? राम कार्य करण्याचा उद्देश आहे. मग तुम्ही कुणात बी फिरा. हे बघा, रामाच्या सेवेशिवाय इतर उद्देशानं रोज किती पवित्र ठिकाणी फिरला तरी फायदा नाही. पण राम सेवेच्या उद्देशानं अपवित्र ठिकाणी जरी फिरला तरी ती पवित्र आहे, कारण उद्देश महत्वाचा आहे. उद्देशात राम आहे. चंद्रसेनेच्या घरी उडी मारली. आता किती विचित्र प्रकार आहे. बायकोला नवऱ्याचं मरण विचारायचे, डिरिंग किती असेल भावामध्ये. साधी गोष्ट आहे का? टणकून उडी मारली आणि रामचंद्र प्रभूंच्या तिथं चंद्रसेनेच्या घरी गेलेले आहेत. जैसा श्रीराम देखिला नयने तैसा बिंबलांत करणे वा. तेने ध्यासे श्रीराम ध्याने बाह्य करणे तटस्थ. तटस्थ असणारी चंद्रसेना बघितले महाराज. जसा राम बघितला होता तसा तिच्या हृदयात ठसला होता आणि तो राम डोळे झाकून तटस्थ होऊन बघू लागले. तिचं दुसरं कशावर भान नव्हतं. आता हा हनुमान आहे महाराज. ज्याला ज्याला राम आवडतो त्याची लक्षणं कुणाला माहिती? हनुमंतालाच माहिती. कारण सगळे राम आवडणारे त्याच्याच मंदिरावर बनलेले असतात. त्याच्यामुळे चंद्रसेनेकडे बघितलं बजरंग बलीनं, अतिशय अंतकरणाला अवस्था झाली. आणि मग काय करतायत? डोळ सुंदर घन सावळा काशे का कशिला सोनसळा अपाद वैजयंती माळा कटी मेखळा शोभत. तिच्या डोक्यात असलेला राम नाथ महाराजांनी आपल्याला सांगितलं. काय नाथ महाराजांचं भावार्थ रामायण आहे. कसा राम तिनं बघितला महाराज त्या ठिकाणी सांगतायत. डोळस सुंदर घन सावळा आणि कासे कसिला सोनसळा. अतिशय सुंदर दिसणारा घन सावळा, कमरेला सोनसळा सोन्यासारखा चम 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 करणारा पितांबर बांधलेला. गळ्यामध्ये वैजयंती माळा आहेत, गुडघ्यापर्यंत पोहोचणाऱ्या त्या माळा आहेत. कमरेला सुंदर अशा प्रकारचा करदुडा घातलेले प्रभू रामचंद्र तिच्या चित्तात आहे. त्याचं ती चिंतन करते आणि तिच्या चिंतनातला राम नाथ महाराज आपल्याला सांगतात. मुकुट कुंडले शोभायमान श्याम सुंदर राजीव नयन वदन सर्वानंद सदन कुंदर दान साजिरा. मुकुट कुंडल अतिशय सुंदर महाराज. सर्वांग सुंदर असणारा राम. श्याम सुंदर राजीव नयन. श्याम म्हणजे सावळा सुंदरपणा आहे. राजीव म्हणजे कमळासारखी भगवंताची डोळे आहेत महाराज. आणि वदन सर्वानंद सदन. रामाचं वदन म्हणजे सर्व आनंदाचं सदन. सदन म्हणजे घर. रामाचं मुख म्हणजे काय? जगातल्या सर्व आनंदाचं घर. कारण माणूस कुठं राहतो? घरी राहतं. तसं आनंद कुठं राहतो?
रामाच्या मुखात राहतो. इतके प्रभू सुंदर आहेत म्हणून ते मुख बघितल्याबरोबर रूप पाहता लोचनी, पाहिल्याबरोबर सुख झाले ओ साजनी. अशा प्रकारचे प्रभू सुंदर आहेत असं सांगू लागले. सुरेख भ्रुकुटी शुकनाशिक भाळी कस्तुरीची रेख ऐसा देखून रघुटिळक लागली देख समाधी. मायबापांनो लक्षात घ्या बर का, कधीतरी आपल्याला बी लागावी हो समाधी. किती सुंदर असणारा देव आहे. सुरेख भ्रुकुटी शुकनासिक, सुंदर अशा प्रकारची भ्रुकुटी आहे. भ्रुकुटी म्हणजे आपल्या कपाळाचा भाग आणि त्याच्या खाली सुंदर शुक म्हणजे पोपटासारखं नाक आहे महाराज भगवंताच. भाळी कस्तुरीचा रेख, कपाळावरती कस्तुरी उगाळून लावलेली आहे. अशा प्रकारचा राम बघितला आणि तिला समाधीच लागली महाराज. आता डोळे उघडून जग बघावं अशी तिची इच्छाच नाही. का? एकदा जर बासुंदी खाली तर दुसऱ्या दिवशी पिठलं खा वाटत नाही माणसाला. राम बघितल्यानंतर जग बघा वाटेल का? नाही बघा वाटत असं सांगतात. कोटी मदनांचे सांडणे श्रीरामावरून वाळणे चंद्रसेना आपले मने भोगितेने तटस्थ. कोटी मदन वाळून टाकावेत श्रीरामावरून. इतका सुंदर राम आहे. एकन दोन मदन नाही महाराज, कोटी मदन. श्रीरामाची सुंदर शोभा लाजे मदन विरे उभा. श्रीराम वल्लभिया वल्लभा लावण्य गाभा. श्रीराम राम बघितला तर मदन विरघळून जाईल इतका सुंदर राम आहे. आणि अशा प्रकारचे राम बघितले महाराज चंद्रसेनेनं मन ओवाळून टाकलेलं आहे. सारखं बघू लागली आणि बघतच राहू लागली. इतके सुंदर प्रभू आहेत. जैसा साधक हृदय भवनी आत्मस्वरूपाते लक्षुनी तटस्थ राहे सहज सहजसनी देवी कामिनी देखिली. जशा प्रकारे साधक आपल्या हृदय भुवनाच्या ठिकाणी आत्मस्वरूपाला लक्ष करतो. होय, वारकऱ्यानं नुसते डोळे जरी झापले तर पंढरपूरची मूर्ती बरोबर डोळ्यापुढे येते. सुंदर अशा प्रकारे भगवंताचं रूप, सुंदर असणारे भगवंताचे चरण. माझे चित्त तुझे पायी राहो ऐसे करे काही. अशा प्रकारे सुंदर अशा प्रकारे भगवंताचं चरण दिसू लागलेलं आहे. तटस्थ राहे सहज आसनी. सहज आसनावरती साधक बसून तटस्थ राहून भगवंत स्वरूपाचा आनंद घेतो. तशा प्रकारे डोळे. हे सगळं कुणाचं वर्णन आहे? चंद्रसेनेचं वर्णन आहे. हनुमंताना आल्याबरोबर बघितल्या मग विचारायला काही अडचण आहे का? अजिबात नाही असं सांगू लागले. ना तरी देखोनी सर्पाशी तटस्था जेवी अंजेशी तेवी देखुनी श्रीरामाशी चंद्रसेनेशी समाधी. नाथ महाराजांनी उदाहरण दिलं. आता हे सगळे आतमधले उदाहरणं दिले, आता बाहेरचं देऊ लागले. कारण लोक संसारिक असतात महाराज. परमार्थिक उदाहरणं लोकांना कळत नसतात. मग नाथ महाराज म्हणले साप बघितला की शिळी उभीच राहते. शिळी मागं बी जात नाही पुढं बी जात नाही महाराज. तशा प्रकारे राम बघितले आणि चंद्रसेना तटस्थ झालेली आहे असं सांगतात. हनुमान पाहे आत्मज्ञानी तव ते वेधिली श्रीराम ध्यानी मने धन्येची जननी ये लागुनी प्रसवली. हनुमंतानं आत्मज्ञानानं बघितलं तर ती तिच्या मनात काय महाराज बघितलं. आणि बघितल्याबरोबर तिचं चित्त भगवंताचं चिंतन करतंय. आणि जे चित्त भगवंताचं चिंतन करतं ते चित्त हनुमंताला आवडतं महाराज. ही भले वरून वरून काम भावनेनं चिंतन करते, पण कुणाचं करते? राग जरी आला लोखंडाला परिसाची बघतोच म्हणला जाऊन धक्का दिला, काय होणार आहे? सोनं होणार आहे.
आणि प्रेम आहे म्हणला परिसाला धक्का दिल्यास आपलं चांगलं होतंय बाबा म्हणून चिंतन करू लागला तरी चांगलंच आहे. तसं रामचंद्र प्रभूंचं चिंतन करणं महत्वाचं आहे. त्या प्रभूचं काम भावनेनं जरी चिंतन करत असली तरी हनुमंतानं तिच्या मायबापाला धन्यवाद दिला म्हणले. असं लेकरू म्हणून मायबापांनी लक्षात ठेवा, सगळ्या सख्या मायबापांनी बरं का आपापली लेकरं राम भजनाला लावा, हनुमंताच्या मंदिरात पाठवा. हनुमंताची नजर पडल्यानंतर लेकरू वज्रदेही होतं महाराज, त्याच्या केसाला धक्का लागू शकत नाही. अशा प्रकारे तिच्याकडे बघितल्याबरोबरच हनुमंत तिला धन्यवाद देतात. राक्षस येऊनी माझी जनना ये आणि श्रीराम ध्यान, श्रीरामाचे महिमान होता दर्शन समाधी. हनुमंताला आनंद वाटू लागला महाराज. जन्मली कुणाच्या घरी? राक्षसाच्या कुळात जन्मली तरी तिला काय आवडायले? तुकाराम महाराजाचा अभंग आवडू लागला तिला. पहिलाच हरिपाठाच्या आधी कोणता घेतो आपण? सुंदर ते ध्यान उभे विठेवरी, करकटेवरी ठेवोनिया. आवडू लागला महाराज तिला सुंदर असणार ते ध्यान. हनुमानजी म्हणले जन्म कुणाच्याही घरी, राम आवडतो तो धन्य आहे, नाही तर काही बी जमत नाही बरं का. राम आवडणं महत्वाचं आहे. ज्याला राम आवडत नाही, भले तू कोण्या जरी श्रेष्ठ कुळात जन्मला तर तू कोण आहे? तो श्रेष्ठ नाही महाराज. हनुमंताच्या दृष्टीत तो श्रेष्ठ आहे ज्याच्या चित्तात राम आहे. त्यामुळे हनुमानजी तिला धन्यवाद देत आहेत. अति चंचळत्वे मन विकारी, एकाग्र राहुने निर्विकारी, त्याची भाग्याची थोरी मज वैखरी न वर्णवे. अति चंचलत्व असणार हे मन आहे महाराज, परंतु एकाग्र झालं आणि रामाचं चिंतन करू लागलं, मग विकार मावळले. निर्विकारपणे भगवंताचं चिंतन करत आणि असं ज्याचं मन चिंतन करतं त्याच्या भाग्याचं वर्णन माझ्या वाणीनं होणार नाही म्हणले. म्हणून सभाग्य संत त्रिजगती, माझ्याच हृदयी भगवंत, तो भगवंत मूर्तिमंत, तेने काय नवे प्राप्त सभाग्य संत त्रिजगती. ज्याच्या देव वसे चित्ती त्याची घडावी संगती. देव कुठं बसावा? चित्तात असावा. आणि त्या चित्तानं चिंतन भगवंताचं करू लागले. आज लोकांनी कशा कशाचं चिंतन होते? बाजारात काहीतरी घ्यावं, काहीतरी खावं, कुठून तरी आणावं, कुणाला तरी लुबाडावं, अनेक प्रकारच्या गोष्टीचं चिंतन असतं. परंतु भगवंताचं चिंतन करणारी अख्ख्या राक्षसांमध्ये एकटी होती. किती भाग्यवान आहे हनुमान, धन्यवाद देऊ लागले. मने गोविले साधकाते, मने भ्रमविले ज्ञानी आते, मने नाडिले योगी आते, तपासाते दंडिले. अहो ते मन तिचं एकरूप झालेलं आहे. कोणतं मन? मन करारे प्रसन्न, सर्व सिद्धीचे कारण. महाराज आपण 100 नौकर ठेवू शकू, नौकर काम ऐकतील पण मन ऐकत नाही. मन उठून रामायणाला चला म्हणतच नाही महाराज. मन लय अवघड आहे. आणि जवळ मन ऐकत नाही तवर चांगलं होत. मनानं कुणाकुणाचं विकेट घेतलाय नाथ महाराजांनी सांगितलं. मने गोविले साधकाते, मनानं साधकाला अडकून टाकलं. मंदिरावर जाऊ, आजचे दिवस राहू द्या, उद्या जाऊ, अडकला. मने गोविले कोणा ते? भ्रमविले ज्ञानी आते. ज्ञानी व्यक्तीचं सुद्धा संभ्रमण करणं मनाची ताकद आहे. मने नाडिले योगी आते आणि तापसाते दंडिले. एखादा तपस्वी आहे त्याला सुद्धा दंड देण्याची ताकद या मनामध्ये आहे. अशा प्रकारे सांगू लागले. आयशे जे मन विकारवंत, चंद्रसेने नियमस्त, करोनी हृदय श्री रघुनाथ, असे भोगित्वा स्वानंदे. असं मन आहे जे विकारवंत आहे. होय, फ्रीज मध्ये दूधच ठेवावं लागतंय, ताक कोणी ठेवतंय का? कारण ते नासत नाही. गार लागावं म्हणून ठेवणं वेगळं, पण नासण्याची भीती आहे का ताकाची? तसं विकार कशाला आहेत? मनाला आहेत.
मनालाच वाटतं लोकांच्या इथलं खावं, मनालाच दुसऱ्याच्या इथलं बंडल दिसतंय, मनाला सोनं दिसतंय, घ्यावं वाटतंय, चोरी करावं वाटती, फुकटची फुकट मार खाऊ घालतंय मन. मला सांगा, किराणा दुकानात गेलं आणि उगाच एवढी एवढीशी खारी खिशात टाकली आणि त्यानं CCTVत बघितलं आणि दिले 2 रट्टे. खाला का नाही फुकट मार? मन आहे महाराज, मन कुठं कधी काय फजिती करेल सांगता येत नाही. मन विचित्र आहे. इतकं वाईट असणारं मन आज तिचं एकाग्र झालंय आणि कुणाचं चिंतन करू लागलं महाराज? प्रभूचं चिंतन मन एकाग्र होऊन करू लागलं. एवढ्या अधिकार पंथावर भलं ती कुणाची बायको आहे, कोण आहे, कुणाचं आहे, याच्यापेक्षा ते काम कुणाचं करतंय, चिंतन कुणाचं करतंय, याला जास्त महत्व आहे. हनुमानजी देत आहेत. धन्येचा भावार्थ, धन्येचा संचितार्थ, धन्येचा परमार्थ, श्रीरघुनाथ दर्शने. नाथ महाराज सांगू लागलेले आहेत, धन्य येचा भावार्थ. तिचा भावार्थ धन्य आहे, बरोबर आहे. आणि भावार्थ धन्य राहण्यासाठी संचितार्थ धन्य पाहिजे आणि संचित जोडण्यासाठी सत्कर्म लागतंय बरं का. उग नसतंय ते बॅलन्स खिशात असल्याशिवाय माणूस जातंय का दुकानाला? दुकान सगळं रोज भरलेलं असतंय, पण माणसं पगारीच्या दिवशी दुकानाकडे जातात, येरी जातात का? हिंमत आहे का? तसं संचित असल्याशिवाय नाही, कारण भोगतो न घडे संचिता वाचून. ते विकारवंत असणारं मन, त्याच्यात तिचा भाव भरला आणि त्या भावार्थाच्या ताकदीवर भगवंताचं चिंतन करू लागली म्हणून तिचा संचितार्थ धन्य आहे, तिचा परमार्थ धन्य आहे, तिचा इत्यर्थ सिद्धार्थ सर्व धर्म आहे, सर्व धन्य आहे. कारण श्री रघुनाथ दर्शनी, रामाचं तिला दर्शन झालं, त्या दर्शनाचं ती चिंतन करतीये, अखंड करतीये. याचा आनंद हनुमंताला वाटतो. ज्याचे हृदय श्री रघुनाथ, त्याचे भाग्याती समर्थ, असे बोलता हनुमंत सद्गती झाला. किती ओव्या लिहिल्यात नाथ महाराजांनी. फक्त हनुमंतीच्या घरी यायला एक बी ओवी लिहिली नाही, अर्ध्या ओवीतच आला. पण आल्याबरोबर किती विश्लेषण सुरू आहे. का हो? कलियुगातले मायबाप तुम्ही, आम्ही देवाला जागा द्या हृदयावरती. लोकांनी हृदयावर जागा दिली फलाटाला, मला घ्यायचंय. माणसाने जागा दिली 20 लाखाची गाडी घ्यायची आहे, 50 लाखाचा बंगला बांधायचा आहे. मग वास्तुशांतीच्या दुसऱ्या दिवशी गेला वरून बघू लागला, मी बांधलंय मला नाही. ये मसनात वाग हो. आपलं घर कुठं असावं? जिथं आपण जाणार आहेत तिथं असावं. आपण कुठे? आम्ही वैकुंठवासी आहे की? आम्ही कुठले आहेत? मेल्यानंतर किनगावच्या माणसाच्या पुढं वैकुंठवासी लिहितात, देवकऱ्याच्या. मग आपलं घर कुठं असावं? वैकुंठात असावं. वैकुंठात घर बांधायचं एकच पर्याय आहे बरं. ज्ञानदेवा ध्यानी रामकृष्ण मणी, वैकुंठ भुवनी घर केले. राम आणि कृष्णाचं सदोदित चिंतन केलं पाहिजे. किती केलं पाहिजे? ज्ञानेश्वर महाराज म्हणले, ज्ञानदेवा गोडी हरिनामाची जोडी, राम कृष्ण आवडी. सर्व काळ मला 24 तास राम आणि कृष्णच आवडतात, मला दुसरं काहीच आवडत नाहीये असं माऊली म्हणतात. आणि त्या माऊलीच्या भाग्याला ही पोहोचलेली आहे. तिचा भाव बघितला आणि हनुमानजी म्हणले, भाग्य समर्थ आहे हिचं. आणि हनुमंतानं ज्याचा पेपर तपासलाय महाराज, त्याला मार्क पास नाही, मेरिट मध्येच आहे. हनुमंतानं बिभीषणाचा पेपर तपासला, सोन्याचीच लंका देऊन टाकली. भरताचा रामच बनवून टाकला भरत. आणि आता चंद्रसेनेचा आहे, बायकोच बनिते महाराज. विषयच नाही, इतकी ताकद हनुमंतात आहे, चंद्रसेनेच्या भजनात आहे. पण भक्ती कुठं करायची? हनुमंताच्या पुढं. कुठं भक्ती करायची? बरेच लोक म्हणते, नाही हो महाराज, आम्ही मनातले मनात भजन करतो. तसं नसतंय. तुम्ही पुस्तकं जरी पाठ केले, पेपरवर लिहून जोपर्यंत तपासित नाही तोवर मार्क पडत
आणि जोपर्यंत मार्क पडत नाही तर सर्टिफिकेट आल्यानंतर त्याला वाचाय नाही आलं तरी नोकरी, आणि सर्टिफिकेट नसलं ते इंग्लिशमध्ये जरी भांडू लागला तरी त्याला भेटत नाही. प्रमाणपत्र महत्वाचं आहे. प्रमाणित कुठून झालं पाहिजे? हनुमंतापासून. आणि हनुमान तिच्याकडे बघून तिला प्रमाणपत्र देऊ लागले. समर्थ असणारी भक्ती आणि भाग्य चंद्रसेनेचं आहे असं सांगतात. आत्मप्रत्ययाची गोष्टी ऐकता हर्ष होय पोटी, ना तरी प्रेम देखोनी दृष्टी पडे मिठी प्रेमळा. आत्मप्रत्ययाची गोष्टी ऐकता हर्ष होय पोटी. आत्मप्रत्ययाची गोष्ट आहे महाराज. ही गोष्ट काही सांगितल्याची बोलण्याची नाही आहे. ज्यावेळेस देव चिंतन करतो आपण भगवंता चित्त देऊन, त्या चिंतनानं मिळणारा आनंद हा आत्मप्रतीतीचा विषय. आणि आत्मप्रचितीनं झाल्याबरोबर आनंद हर्ष होय पोटी. आणि ना तरी प्रेमळ देखोनी दृष्टी. प्रिय व्यक्तीला बघितल्याबरोबर माणूस काय करतो? कडकडून जाऊन मिठी मारतं. तशा प्रकारचा विषय. वस्तू देखुनी आवडती, कोणा एका उपजे प्रीती, तैसे देखुनी आसती, झाला मारुती तटस्थ. वस्तू बघितल्याबरोबर आवडत असते आणि तिच्याबद्दलची आवड उत्पन्न होते. तशा प्रकारे तिला सतीला बघितलं आणि हनुमानजी तटस्थ झालेले आहेत महाराज. अतिशय आनंद वाटलेला आहे असं सांगतात. हनुमंताची ध्यान मूर्ती, ब्रह्मानंदे श्री रघुपती, ते देखोनी तिचे चित्ती, झाला मारुती सद्गद. हनुमंताची ध्यान मूर्ती. हनुमान कोण्या मूर्तीचं ध्यान करतात? पंढरपूरच्या. आणि ती कोणाचं करू लागली? त्यांचंच करू लागली. आणि तुम्ही ना आम्हीच काय एकत्र बसलाव? तुमच्या ध्यानात राम, आमच्या ध्यानात राम. कुठं जाणार आहे तू? कुठं जाणार आहेत? का? तीच माझी सोयरे आहेत. कोणते? पाय आठविती विठोबाचे. पोळ्याच्या पंक्तीवाल्याची एकत्र येतात आणि हाडकवाले जे तिकडे जात असतात. ज्याचा त्याचा विषय आहे. तशा प्रकारे हनुमानजी म्हणू लागलेले आहेत, माझी ध्यानमूर्ती त्या ब्रह्मानंदाची रघुपती हिच्या चित्तात बघितला. हनुमानजी सद्गतीत झालेले. देही श्रीरामाचे उदिले, नैनी प्रेमाश्रू पातले, स्वेद कंपादी दाटले, पूर्ण झाले मनोरथ. देही श्रीरामाचे उदेले. देहामध्ये रामचंद्र प्रभूंबद्दल प्रेम उदयलं झालं महाराज. आणि तेच प्रेम नेत्रातून बाहेर आलं. का? कंठी प्रेम दाटे, नयनी नीर लोटे, हृदयी प्रगटे. कधीतरी भगवंताच्या पुढं बसावं, डोळ्यातून अश्रू यावे महाराज. स्फुंदू रडावं, भगवंता कधी भेट द्यालो? मला का अनाथ, एवढ्या जगामध्ये एकट्याला अनाथ सोडलात तुम्ही माझ्यासोबत असलं पाहिजे. कधीतरी माणसाला वाटलं पाहिजे. श्वेद आला, घाम आला. कसा? केसाच्या बुडाला घाम आला की ते गवतावर जसे श्वेदबिंदू येतात, मोती दिसतात, तशा प्रकारे माणसाच्या हातावर दिसतात बरं का. अंतकरण सद्गदित झाल्यानंतरची ती लक्षण आहेत. आणि तशा प्रकारची स्थिती हनुमंताची झालेली. तेने विसरला मी तू पण, विसरला स्थूल लिंग देह कारण, विसरला विश्व तेजस प्राज्ञा महाकारण विसरला. आणि त्यामुळं काय विसरला? मी तो पण विसरला. काय नाथ महाराजांची रचना आहे. ज्या दोघांना राम आवडतो ती दोघं जरी एकत्र आले तर त्यांची स्थिती आपोआप कशी मितूपणाची दूर होते याचं सांगतायत. तेने विसरला मितूपण, विसरला स्थूल लिंग देह कारण. चारी देहाचं विसरण होतं. का? राम प्रगटल्यानंतर मी राहत नाही, तू राहत नाही. मग स्थूळाचं कारण नाही, लिंगाचं कारण नाही, सूक्ष्माचं कारण नाही, देहाचं कारण नाही आहे. विसरला विश्व तेजस प्राज्ञ. विश्व तेजस म्हणजे काय? संपूर्ण विश्व आहे आणि त्या विश्वाची प्रभा, विश्वाबद्दलची प्राज्ञ म्हणजे बुद्धिज्ञान आहे. कोणतं? विश्वाबद्दलचं. कोणतं?
समोरच्याचं वय, माझं वय, समोरच्याचं त्या ठिकाणी जे काही लौकिक बाजू असेल, आपली लौकिक बाजू असेल, हा कारण देह, कालच विषय आला, कारण कशाला म्हणावं, स्थूल कशाला म्हणावं, लिंग कशाला म्हणावं, आणि तशा प्रकारे महाकारणाचा सुद्धा विसर पडलेला आहे असं सांगतायत. विसरला अवस्था उन्मनी परमानंद कोंदला म्हणे नेत्र राहिले उन्मळणे जणीवने श्रीराम. उन्मणी अवस्था विसरला आणि मनात काय भरला? परमानंद कोंदला. मनी उन्मणी अवस्थेनं आनंद मिळतो, इथं परमानंद कोंदल्यास आनंदाला कोण विचारायला? होय, मुख्यमंत्री आल्यानंतर गर्दी जमते का नाही? आणि तेवढ्या जर पंतप्रधान आला तर मुख्यमंत्र्याला धक्के देऊन खाली पाडून लोक तिकडे जातात. तसा विषय आहे. तशा प्रकारे नाथ महाराज सांगू लागलेले आहेत. नेत्र राहिले उन्मळूनी अंजनीवणी श्रीराम. प्रत्येकात रामच दिसतायत असं सांगू लागले. हनुमान विसरला देवस्फूर्ती हृदयी कोंदला श्री रघुपती ऐशे ऐकोनी निश्चिती आज्ञेपिती जरी श्रोते. हनुमान विसरला देह स्फूर्ती. हनुमानजी देहाची स्फूर्ती विसरले, कारण ही सत्व अवस्था जागी झाली. चलन वलन थांबलं. हनुमंताचं चलन वलन थांबलं. हृदय कोंदला रघुपती. रामचंद्र प्रभू हृदयात कोंदलेले आहेत. आणि हे जर ऐकलं, नाथ महाराज म्हणू लागले, हे मी सांगितलं. हे सांगितल्यानंतर श्रोते मला आज्ञा देत आहेत. आता काय आज्ञा देतात, कशी आज्ञा देतात ते आपण उद्या ऐकूया. काय कायचे? पुंडलिक वरदे हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम राजा रामचंद्र भगवान की जय. जय श्रीराम.